सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. होमी भाभा परीक्षेच्या 4 स्टेज असतात. आता या 4 स्टेजेस कशा पद्धतीने असतात, त्याच्यामध्ये काय काय विचारलं जातं, याचं आपण अगदी डिटेलमध्ये डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे. पण आता या 4 ज्या टेस्ट आहेत किंवा या ज्या 4 स्टेप्स आहेत, या 4 स्टेप्समध्ये आपण पहिल्या स्टेप पासून शेवटच्या स्टेप पर्यंत कशा पद्धतीने जायचं, प्रत्येक स्टेपमध्ये किती मार्क असतात, किती गुणांची ती प्रत्येक स्टेज असते आणि या स्टेजेसमध्ये तुम्हाला सुवर्ण पदक कशा पद्धतीने मिळणार हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच तुमच्या आजूबाजूला जे कोणी विद्यार्थी इयत्ता 6वीत किंवा इयत्ता 9वीत शिकत असतील, आत्ता या मिनिटाला ते इयत्ता 6वीला 9वीला जाणार असतील, तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाठवा, कारण की 6वीत आणि 9वीत आपल्याला होमी बाबतची परीक्षा जी आहे ती देता येते. ठीक आहे. तो लेव्हल 1 पासून सुवर्ण पदकापर्यंतचा पूर्णचा पूर्ण प्रवास आपण बघणार आहोत. आता इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीचे जरी विद्यार्थी असले तरी सुद्धा 4थी आणि 7वीला तुमची काही भावंड असू शकतात किंवा तुमचे कोणी नातेवाईक असू शकतात, तर अशा 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे आहे स्कॉलरशिप परीक्षा 2026 ची ऑनलाईन बॅच. पुढच्या वर्षी जी स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे 4थीची आणि 7वीची, त्यांच्यासाठी आपल्याकडे बॅच आहे. या बॅचची किंमत इयत्ता 4थी साठी फक्त 999 रुपये आणि इयत्ता 7वी साठी फक्त 1299 रुपये. त्यातही तुम्ही जर आधी आपली स्कॉलरशिपची बॅच विकत घेतलेली असेल तर यामध्ये तुम्हाला ओल्ड 50 हा कुपन कोड जर तुम्ही यूज केला तर 50% ऑफ मिळणार आहे. आपली ही बॅच लाईव्ह असणार आहे, प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळणार आहे. रेग्युलरली तुम्हाला वीकली टेस्ट मिळणार आहे, डेली टेस्ट सुद्धा तुमच्या होणार आहेत बऱ्यापैकी. त्याच्यानंतर पालकांसोबत मीटिंग्स ह्या होणार आहेत, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी वेगळे वेगळे सेशन होणार आहेत. आणि अशीच एक बॅच जे विद्यार्थी आता 5वीत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑलिम्पियाडची बॅच जी आहे ती सुद्धा आपण घेऊन येतो आहोत. ऑलिम्पियाडची बॅच आपली सुरू होणार आहे 1 जून पासून. आता या बॅचची फी जी आहे ती प्रथम प्रवेश जे घेणारे 500 विद्यार्थी आहे त्यांच्याकरता असणारे फक्त 999 रुपये. ठीक आहे. तो 999 रुपयामध्ये संपूर्ण ऑलिम्पियाड जे आहे ते तुमचं कव्हर होणार आहे. गणिताचा विषय जो आहे 5वीचं गणित ऑलिम्पियाड जे आहे ते तुमचं पूर्णपणे कव्हर होणार आहे. याच्यामध्ये तुमच्या प्रॅक्टिस टेस्ट सिरीज होणार आहेत, विद्यार्थ्यांसोबत पालक मीटिंग होणार आहे, पालकांसोबत मीटिंग होणार आहे. विद्यार्थ्यांना जे काही इश्यूज येतात किंवा जे काही प्रश्न त्यांना पडलेले असतात ते प्रश्न ते लाईव्ह सेशन मध्ये शिक्षकांसोबत बोलून सॉल्व्ह करू शकतायत. तो अशा पद्धतीच्या या ज्या 3 बॅचेस आहेत या 3 बॅचेस आपल्या लवकरच येत आहेत. ठीक आहे. तो होमी बाबाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला ऑलरेडी मी सांगितले की 4 स्टेजेस असतात. पहिली स्टेज असते लेखी परीक्षा, दुसरी असते प्रात्यक्षिक परीक्षा, तिसरा असतो मुलाखत आणि चौथा असतो संशोधन प्रकल्प. ठीक आहे. आता ह्या 4 स्टेजेस तुम्ही क्वालिफाय झालात की मग तुम्हाला मिळणार आहे गोल्ड मेडल. ठीक आहे. गोल्ड मेडल पण मिळतं आणि रोख रक्कम सुद्धा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये मिळत असते. ठीक आहे. तो सगळ्यात पहिली जी फेज आहे, सगळ्यात पहिली जी स्टेज आहे ज्याच्यामध्ये असेल लेखी परीक्षा, रिटर्न टेस्ट. आता हे जे हे आपल्याला गव्हर्नमेंटचं जे नॉर्म्स आहेत ते गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत, GR आहे डायरेक्टली. तो या GR मध्ये आता एवढं सगळं न वाचता महत्वाचं काय तर तुम्हाला 100 मार्क असणार आहेत. 100 प्रश्न MCQs विचारले जाणार आहे. 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्नांची तुम्हाला उत्तरं बरोबर द्यायची आहेत. ठीक आहे. MCQ म्हणजे काय? बहुपर्यायी प्रश्न. तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, त्याच्यावर 4 पर्याय दिलेले आहेत. आता या 4 पर्यायांपैकीच उत्तर आहे. म्हणजे काय? प्रश्न पण तुमच्या समोर आहे, उत्तर पण तुमच्या समोर आहे. तुम्हाला फक्त ओळखायचंय की उत्तर नक्की कुठलं आहे. ठीक आहे. तो 100 प्रश्न 100 मार्कांना 90 मिनिटांमध्ये. आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे किंवा याच्यामध्ये हे जे नॉर्म्स आहेत, एक्झामचे जे नॉर्म्स आहेत, एक्झामच्या नॉर्म्स मध्ये सांगितलेलं आहे मेरिट वाईज जे टॉपचे 7.5% विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांनाच फक्त पुढच्या फेजमध्ये जाता येईल. ठीक आहे. टॉपच्या 7.5% मुलांना पुढच्या फेजमध्ये जाता येईल आणि यांना मिळणार आहे मेरिट सर्टिफिकेट. हे जे 7.5% आहेत टॉपचे त्यांना मिळणार आहे मेरिट सर्टिफिकेट. ठीक आहे. आता आपण असं गृहीत धरूयात की इथे 100 विद्यार्थी होते. ठीक आहे. 100 विद्यार्थ्यांनी पहिलं जी फेज आहे ती टेस्ट दिलेली. आता या 100 विद्यार्थ्यांपैकी फक्त 7.5% जे विद्यार्थी आहे 7.5% विद्यार्थ्यांना पुढच्या स्टेजमध्ये जाता येणार आहे. ठीक आहे. आता याला आपण राऊंड फिगर मध्ये 8 विद्यार्थी करून घेऊ. ठीक आहे. पहिल्या याच्यामध्ये 8 विद्यार्थी समजा पुढच्या याच्यामध्ये गेले. ह्या 8 विद्यार्थ्यांना काय मिळालं? ह्या 8 विद्यार्थ्यांना मिळालं मेरिट सर्टिफिकेट आणि पुढच्या टेस्टमध्ये जाणार. त्यातल्या त्यात बाकीचे जे काही विद्यार्थी असतील बाकीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे पासिंग सर्टिफिकेट. जे कोणी पास होतील ना त्या पास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे पासिंग सर्टिफिकेट. ठीक आहे. ओके.
मेरिट मधल्या विद्यार्थ्यांना मेरिट सर्टिफिकेट आणि फक्त पास झालेल्या विद्यार्थ्यांना पासिंग सर्टिफिकेट. आता त्याच्यानंतर असणारे तुमची फेज 2 इयत्ता 6वी साठी जर आपण विचार केला तर प्रत्येकी 6 गुणांचे 5 प्रयोग ह्या विद्यार्थ्यांना करायचे आहेत. ठीक आहे, 5 एक्सपेरिमेंट प्रत्येकी 6 मार्कांना, तो टोटल मार्क होणार आहे 30 मार्क. आता ह्या 30 मार्कांच्या एक्सपेरिमेंटसाठी विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत 30 मिनिटे, म्हणजे एका एक्सपेरिमेंटसाठी मिळणार किती आहे 6 मिनिटे. ठीक आहे, तो 6 मिनिटे एका एक्सपेरिमेंटसाठी आणि 6 मार्क एका एक्सपेरिमेंटसाठी, अशा पद्धतीने तुम्हाला 5 एक्सपेरिमेंट्स करायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर 9वीच्या विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर 9वीच्या विद्यार्थ्यांना फिजिक्ससाठी, बायोसाठी आणि केमिस्ट्रीसाठी असे 3 वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट्स करावे लागणार आहेत. फिजिक्समध्ये 1 एक्सपेरिमेंट, केमिस्ट्रीमध्ये 1 एक्सपेरिमेंट, बायोलॉजीमध्ये 10 क्वेश्चन्स असणार आहेत जे 10 वेगळ्या वेगळ्या स्पेसिमन्सवर डिसाइडेड असणार आहे. ठीक आहे, वेगळे वेगळे 10 तुमच्याकडे प्राणी किंवा पक्षी किंवा जे काही बायोलॉजिकल स्पेसिमन्स असतात, बायोलॉजिकल स्पीशीज असतात, वेगळ्या वेगळ्या झाडं, फुलं, पानं असं ठेवलेलं असणार आहे आणि त्यांचे सायंटिफिक नेम्स वगैरे तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे, तर त्याच्यावर तुम्हाला 10 प्रश्न विचारणार आहे. अशा पद्धतीने 10 10 10 10 10 10 30 मार्कांचं तुमचं हे पण असणार आहे. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ जो आहे तो प्रत्येकी 10 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. आता याच्यामध्ये फेज 3 साठी पास होणारे विद्यार्थी किती असणार आहे? आता आपल्याकडे उरलेले होते 8 विद्यार्थी, बरोबर. ह्या 8 विद्यार्थ्यांपैकी फक्त 30% जे विद्यार्थी आहेत, म्हणजे आता ह्या 8 विद्यार्थ्यांना जर आपण 100 कन्सिडर केलं, ठीक आहे, आपण थोडस मागे जाऊयात. जर समजा इकडे 1000 घेतले आपण तर इकडे 80 होतील. ठीक आहे, इकडे 80 झाले. ह्या 80 मधून 30%, 80 मधून 30% विद्यार्थी जे आहेत ते फक्त पुढच्या फेज मध्ये जाणार. ठीक आहे, आता याच्यामध्ये याच्यामध्ये जाण्यासाठी तुम्हाला पहिली टेस्ट जी आहे, पहिली जी आपली लेखी परीक्षा होती त्याचे मार्क आणि हे मार्क काउंट होणार आहे. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने मेरिट मध्ये येणाऱ्या फक्त टॉप 10 विद्यार्थ्यांना पुढच्या फेज मध्ये जाता येईल. म्हणजे काय, तर आता अगदी साधं सोपं, याचे मार्क अधिक याचे मार्क अधिक मागचे मार्क. ठीक आहे, तो जर आपण विचार केला, पहिल्या याच्यामधले तुमचे 30% मार्क कन्सिडर होणार आहेत. म्हणजे जर तुम्हाला 100 पैकी 100 मिळाले तर तुम्हाला 30 मार्क मिळालेत असं म्हटलं जाईल. ठीक आहे, मग ते 30 मार्क याचे 100% मार्क एक्सपेरिमेंटचे, आणि यातून पुढे जाऊन मग जे टॉप 10 असणार आहेत मेरिटमध्ये आलेले ते पुढच्या टेस्टमध्ये किंवा पुढच्या स्टेजमध्ये जाणार आहेत. ठीक आहे, मग आता पुढच्या स्टेजमध्ये ज्या वेळेला जातील ते फेज 3 मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू आहे आणि फेज 4 मध्ये जर आपण बघितलं तर ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, तर ह्या याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 7 मिनिटांचा इंटरव्ह्यू असणार आहे. 30 मार्क तुमच्या इंटरव्ह्यू साठी असणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे इंटरव्ह्यू जो आहे तो सायंटिफिक क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील आणि त्या सायन्सच्या कन्सेप्ट ज्या आहेत, सायंटिफिक क्वेश्चन्स जे आहेत त्याची उत्तरं त्या विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये मेडल जे आहे ते तुम्हाला इथून मिळायला सुरुवात होईल. ठीक आहे, फेज 3 मधले जे काही टॉप 30% स्टुडंट आहे, ठीक आहे, पहिल्या याच्यातले 30%, त्याच्यानंतर 30% मार्क प्लस दुसऱ्या याच्यातले मार्क, फेज 2 चे मार्क, त्याच्यानंतर हे इथले फेज 3 चे मार्क, असे सगळे कन्सिडर केले जातील आणि ह्या टोटल याच्यामधले जे काही विद्यार्थी उरत आहेत यातल्या मेरिट मध्ये येणाऱ्या टॉप 10 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल जे आहे ते गोल्ड मेडल दिलं जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे फेज 1, फेज 2, फेज 3 अशा सगळ्या मार्कांचं टोटल करून जे टॉप 10 चे विद्यार्थी असणार आहेत त्या टॉप 10 च्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे गोल्ड मेडल, सर्टिफिकेट आणि 3000 रुपयांची एक रोख कॅश. ठीक आहे, म्हणजे बक्षीस म्हणूयात आपण त्याला. ठीक आहे, आता फेज 4 मध्ये ज्या वेळेला जातील, फेज 4 मधल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे फेज 4 म्हणजे आता हे फेज 3 आणि फेज 4 एकत्र करून दिले जाणार आहे. ठीक आहे, इथे काय होईल, फेज 1, फेज 2, फेज 3 आणि फेज 4 अशा ह्या चारही फेज एकत्र केल्या की त्याचे जे मार्क येणार आहे त्यातल्या टॉप 10 विद्यार्थ्यांना मिळणार, मी सांगितलं तुम्हाला, गोल्ड मेडल मिळणार आहे आणि सर्टिफिकेट मिळणार आहे आणि त्याच्यासोबत मिळणार आहे 3000 रुपयाची रक्कम. ठीक आहे, आता हे 10% निघून गेल्यानंतर उर्वरित 60% विद्यार्थ्यांना, म्हणजे कुठून कुठपर्यंत आपण कन्सिडर करूयात, जर आपण 1 पासून कन्सिडर करायला सुरुवात केली, 1% कन्सिडर करायला सुरुवात केली तर इकडे जाऊन आपण 30% पुढे ते कुठपर्यंत 90% 30% to 90% या लिस्ट मध्ये जे कोणी विद्यार्थी येतील यांना मिळणार आहे
सिल्वर मेडल. ठीक आहे. गोल्ड मेडल कोणाला मिळत आहे? 10% टॉप 10%ला गोल्ड मेडल मिळणार आहे. टॉप 10%ला गोल्ड मेडल मिळणार. 30% टू 90% वाल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे सिल्वर मेडल. ओके. सिल्वर मेडल प्लस यांना मिळणार आहे सर्टिफिकेट आणि 2000 रुपयांची कॅश प्राइज. ठीक आहे. 2000 रुपयांची कॅश प्राइज. यांना गोल्ड मेडल प्लस 3000 रुपयांची कॅश प्राइज. आणि उरलेले जे काही विद्यार्थी असणार आहे, म्हणजे कुठले विद्यार्थी 30% कमी ज्यांना मार्क आहेत, यांना सगळ्यांना मिळणार आहे ब्रॉन्झ मेडल. ब्रॉन्झ मेडल यांना मिळणार आहे, सर्टिफिकेट यांना मिळणार आहे आणि 1000 रुपये स्कॉलरशिप यांना मिळणार आहे. ठीक आहे. तो अशा पद्धतीने जर आपण विचार केला, टॉप 10च्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, प्रमाणपत्र, 3000 शिष्यवृत्ती. टॉप 60 विद्यार्थ्यांना, 60 इन द सेन्स टॉप 10च्या मागचे जे आहे, ठीक आहे, 30 to 90% ज्या विद्यार्थ्यांना आहेत त्या विद्यार्थ्यांना रौप्य पदक, सिल्वर मेडल, प्रमाणपत्र आणि 2000 रुपयाची शिष्यवृत्ती. उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कांस्य पदक, प्रमाणपत्र आणि 1000 रुपयांची शिष्यवृत्ती. ठीक आहे. आता तुम्हाला जर समजा ही एक्झाम क्वालिफाय करायची असेल किंवा अशाच पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या एक्झाम तुम्हाला क्वालिफाय करायच्या असतील, तर इग्नाइट पाठशालातर्फे तुम्हाला नवोदय, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम, सैनिकी स्कूल एक्झाम, होमी बाबा बालवैज्ञानिक एक्झाम, मंथन एक्झाम, NMMS एक्झाम, या सगळ्या एक्झाम्सची जी काही मार्गदर्शन आहे ते अत्यंत माफक दरात मिळत आहे. तो आता हे जे मार्गदर्शन आहे हे जर तुम्हाला मिळवायचं असेल तर दिलेल्या नंबरवर नक्की कॉल करा, जेणेकरून तुम्हाला तुमचं जे काही एक्झाम असेल त्या रिलेटेड तुमचं जे काही गोल असेल ते गोल अचीव करायला नक्कीच मदत होईल. थँक्यू.